डोळे आहेत म्हणून हे जग आहे. आपण हे वाक्य अनेकदा ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ तेव्हाच समजतो जेव्हा आपण एखादा क्षण डोळे मिटून जगण्याचा प्रयत्न करतो. सृष्टीचे सौंदर्य, प्रियजनांचे चेहरे आणि प्रगतीची स्वप्ने पाहण्यासाठी लाभलेली दृष्टी ही निसर्गाची सर्वात मोठी देणगी आहे. पण दुर्दैवाने केवळ जागरूकतेच्या अभावामुळे अनेकांच्या आयुष्यात कायमचा अंधार दाटतो. हा अंधार दूर करण्यासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्याप्रती समाजात क्रांती घडवण्यासाठी दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा केला जातो. हा केवळ एक उपक्रम नाही, तर प्रत्येकाला दृष्टीचे महत्त्व पटवून देणारा एक प्रकाशोत्सव आहे. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण अंधत्व प्रतिबंध सप्ताहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. भारतात दरवर्षी 1 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीत अंधत्व प्रतिबंध सप्ताह आयोजित केला जातो. नॅशनल सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस म्हणजेच NSPB सारख्या संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाची सुरुवात 1960 पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजकुमारी अमृत कौर यांनी अंधत्वास कारणीभूत ठरणारे घटक आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केली होती. अंधत्व प्रतिबंध सप्ताह सदर उद्दिष्टे साध्य करण्याच्या विचाराने राबवला जातो. दृष्टीच्या काळजीबद्दल जागरूकता निर्माण करणे, दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींना नेत्रसेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे, अंध व्यक्तींना विविध संधी उपलब्ध करून देणे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जागतिक अंध व्यक्तींपैकी मोठी संख्या भारतात आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 80% अंधत्व हे योग्य वेळी उपचार मिळाल्यास टाळता येण्यासारखे असते. लोकांना डोळ्यांच्या आजारांची माहिती व्हावी, मोतीबिंदू, काचबिंदू आणि रातांधळेपणा यांसारख्या समस्यांवर वेळेत उपचार घेण्यास प्रवृत्त करावे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. या सप्ताहात देशभरात मोफत नेत्र तपासणी शिबिरे, शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, जनजागृती रॅली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली जाते. ग्रामीण भागात जिथे वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे, तिथे विशेष तज्ज्ञांच्या टीम पाठवून तपासणी केली जाते. अंधत्व येण्यामागे अनेक वैद्यकीय आणि सामाजिक कारणे आहेत. प्रामुख्याने सदर घटक कारणीभूत ठरतात. पहिलं, मोतीबिंदू म्हणजेच कॅटरॅक्ट. भारतात अंधत्वाचे हे सर्वात मोठे कारण आहे. वयानुसार डोळ्यातील भिंग धूसर होते. वेळेवर शस्त्रक्रिया न केल्यास पूर्ण अंधत्व येऊ शकते. दुसरं म्हणजेच काचबिंदू म्हणजेच ग्लॉकोमा. याला दृष्टीचा चोर मानले जाते. डोळ्यातील अंतर्गत दाब वाढल्यामुळे दृष्टी मज्जातंतूंचे नुकसान होते आणि हळूहळू दृष्टी जाते. तिसरं म्हणजे मधुमेहजन्य रेटिनोपॅथी म्हणजेच डायबेटिक रेटिनोपॅथी. ज्यांना दीर्घकाळ मधुमेह आहे त्यांच्या डोळ्यांतील रेटिनाला म्हणजेच पडद्याला इजा होऊन अंधत्व येऊ शकते. चौथं म्हणजे व्हिटॅमिन अ ची कमतरता. विशेषतः लहान मुलांमध्ये रातांधळेपणाचे हे मुख्य कारण आहे. योग्य पोषण न मिळाल्यास दृष्टीवर परिणाम होतो. पाचवं म्हणजे अपघात आणि जखमा. कामाच्या ठिकाणी किंवा खेळताना डोळ्यांना झालेली इजा वेळेस उपचार न घेतल्यास घातक ठरते. सहावं म्हणजे अनुवांशिकता. काही वेळा जन्मतः किंवा रक्ताच्या नात्यांतील विवाहांमुळे मुलांमध्ये दृष्टीदोष उद्भवतात. अंधत्व प्रतिबंधाचे सामाजिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दृष्टीहीन होते तेव्हा केवळ तीच नाही तर तिचे संपूर्ण कुटुंब प्रभावित होते. जर आपण प्रतिबंधात्मक उपायांनी अंधत्व रोखू शकलो तर तो देश आणि समाजाच्या उत्पादकतेत झालेला मोठा विजय असेल. नेत्रदान ही देखील या सप्ताहातील एक मोठी चळवळ आहे. मृत्यू पश्चात नेत्रदान करून आपण कोणाच्या तरी आयुष्यात उजेड पेरू शकतो, हा विचार समाजात रुजणे गरजेचे आहे. थोडक्यात अंधत्व प्रतिबंध सप्ताह आपल्याला आठवण करून देतो की प्रतिबंध हा उपचारापेक्षा केव्हाही चांगला. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजच्या डिजिटल युगात स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण ही नवी समस्या आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी ही आपली जीवनशैली असायला हवी. आपल्या डोळ्यांची काळजी घेणे आणि इतरांना त्याबद्दल जागरूक करणे ही केवळ डॉक्टरांची जबाबदारी नसून आपली सामाजिक नैतिक जबाबदारी आहे. चला, या सप्ताहाच्या निमित्ताने संकल्प करूया डोळे जपण्याचा आणि शक्य असल्यास नेत्रदानाचा. कारण तुमची एक छोटीशी जागरूकता कोणाचे तरी जग सुंदर करू शकते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.